आज आपण पाहणार आहे AR मॉडेल म्हणजे काय असतं आणि त्याचा सॉफ्टवेअर डिझायनिंगच्या प्रोसेसमध्ये नक्की त्याचा रोल काय असतो. Okay, so AR model stand for the entity relationship model. It is high level data model. This model is used to define the data elements and relationship for the specific system. म्हणजेच काय, तर AR मॉडेल म्हणजे काय असतं, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे काही डेटा एलिमेंट्स आहे त्यांची रिलेशनशिप फाइंड केली जाते किंवा स्पेसिफाईड केली जाते आणि त्याच्यावरून जे काही डिझाईन तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं AR मॉडेल, दॅट इज इंटरेस्टिंग रिलेशनशिप मॉडेल. ओके, आता हे कशासाठी डिझाईन केलं जातं, तर ज्यावेळेस आपण एखादं सॉफ्टवेअर किंवा डेटाबेस तयार करतो तर त्यावेळेस आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे की त्या डेटाबेसचं डिझाईन कसं असणार आहे किंवा त्या ज्या काही एंटिटीज किंवा ऑब्जेक्ट असणार आहे त्यांचं एकमेकांसोबत रिलेशन कसं असणार आहे, यासाठी आपण यूज करतो की AR मॉडेल्स. ओके, तर AR मॉडेलमध्ये वेगवेगळे नोटेशन्स असतात किंवा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात, ते आपण पाहणार आहेत काय काय असतात. ओके, सो येस, AR मॉडेलमध्ये फर्स्ट येतं एंटिटी, त्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स आणि नंतर त्याचं रिलेशन. एंटिटीमध्ये काय असतं, तर एक असतं स्ट्रॉंग एंटिटी, एक असतं वीक एंटिटी. त्यानंतर ॲट्रिब्यूट्समध्ये असतं की ॲट्रिब्यूट, कंपोजिट ॲट्रिब्यूट, मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट आणि डिराइव्हड ॲट्रिब्यूट. आणि रिलेशनशिप मध्ये असतं किंवा रिलेशन्स मध्ये असतं वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू वन आणि मेनी टू मेनी. ओके, तर आपण एक एक करून सगळे पाहूयात. फर्स्ट पाहू आपण एंटिटी. तर एंटिटी काय असतं, एंटिटी एक ऑब्जेक्ट असते, क्लास असते, पर्सन असते किंवा प्लेस असते. नॉर्मली सांगायला गेलं तर एंटिटी एक रिअल वर्ल्ड मध्ये किंवा वर्ल्ड मध्ये असणारी कोणतीही गोष्ट, त्यामध्ये ती लिव्हिंग थिंग असू शकते किंवा नॉन लिव्हिंग थिंग असू शकते. ओके, एक एक्झाम्पल साठी आपण पाहूयात. एक एम्प्लॉई आहे आणि तो एखाद्या डिपार्टमेंटसाठी काम करतो, तर एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट ह्या दोन एंटिटीज आपल्याकडे आहेत. ओके, तर आता पाहूयात आपण. आता एम्प्लॉई एका डिपार्टमेंटसाठी काम करतोय, ती एक लिव्हिंग थिंग आहे, डिपार्टमेंट एक नॉन लिव्हिंग थिंग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, वर्ल्ड मध्ये असणारी कोणती पण गोष्ट जी आपण डिस्क्राईब करू शकतो त्याला आपण काय म्हणतो, एंटिटी किंवा ऑब्जेक्ट म्हणतो. ओके, तर एंटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, तर यासाठी आपण यूज करतो रेक्टँगलचा. रेक्टँगलचा यूज करून आपण एंटिटीला रिप्रेझेंट करू शकतो. ओके, थँक्यू.